नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवरती आपण 8वी मॅथ्स या सेमी व मराठी विषयाच्या मार्गदर्शनाला आपण सुरुवात केलेली आहे. यातील पुढचा धडा व्हॅरिएशन यातील पहिला पार्ट आज आपण आपल्यासमोर मांडत आहे. या पहिल्या पार्टमध्ये आपण डायरेक्ट व्हॅरिएशन वरती प्रॅक्टिस सेट 7.1 वरील उदाहरणे पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 7.1 मधील जर पहिलं उदाहरण आपण पाहिलं तर असं आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बल ऑफ व्हॅरिएशन. आपणास सिम्बलचा उपयोग करून जे स्टेटमेंट आहे ते प्रेझेंट करायचं आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, सर्कमफरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. तर आपण हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवणार आहोत. इथे दोन बाबी दिलेल्या आहेत, सर्कमफरन्स जी सी अक्षराने डिनोट केलेली आहे. सर्कमफरन्स म्हणजे वर्तुळाचा परिघ व दुसरी बाब दिलेली आहे रेडियस, जी त्यांनी आर या अक्षरांनी आपल्याला सांगितलेली आहे. एक लक्षात घ्या, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाची जर रेडियस ही आपण जर वाढवली तर वर्तुळाचा परिघ सर्कमफरन्स हा सुद्धा वाढतो. जर एखादी बाब वाढवली व दुसरी बाबही वाढवली तर तिथे कोणतं चलन असतं? डायरेक्ट व्हॅरिएशन, समचलन, डायरेक्ट प्रपोर्शन किंवा समचलन अशा पद्धतीचं इथे चलन असतं. तर आपणास हे स्टेटमेंटच्या रूपात लिहायचं आहे. तर सर्कमफरन्स हा सी आहे आणि रेडियस ही आर आहे. या दोन्हीमध्ये चलन आहे समचलन, डायरेक्टली प्रपोर्शन. इथं दिलेलं आहे डायरेक्टली प्रपोर्शन, समोरासमोर आपण लिहिलं, डायरेक्टली प्रपोर्शन आपण लिहिलं. याची जर पुढची स्टेटमेंट जर करायची झाली तर सी बरोबर के आर, जिथे इथे के हा आहे कॉन्स्टंट, हा आहे कॉन्स्टंट. म्हटल्यानंतर आपण हे स्टेटमेंट अशा स्वरूपात लिहितो, सी अपॉन आर बरोबर के. तर ही झाली इक्वेशन, ही झाली इक्वेशन. जेथे ह्या केच्या स्थिरांकाची जर आपण किंमत काढली तर आपल्यास हे उत्तर निघू शकतो. एक लक्षात ठेवायचं, जर डायरेक्ट प्रपोर्शन असलं तिथं भागाकार हा स्थिर असतो. सी अपॉन आर याचा भागाकार किमती कोणत्याही घेतल्या तरी भागाकार हा स्थिर असतो. जर दुसरं उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर कन्झम्पशन ऑफ पेट्रोल हे एल अक्षराने आपल्याला डिनोट करायचं आहे. इन अ कार, कार मधलं पेट्रोल वापरलं जाणं हे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार, त्या कारने किती डिस्टन्स हे पार केलेले आहे याच्याशी डायरेक्टली व्हॅरिएशन आहे. याच्यामध्ये त्यांचं आहे डायरेक्टली व्हॅरिएशन, समचलन, डायरेक्ट व्हॅरिएशन किंवा डायरेक्ट प्रपोर्शन इथे आहे. इथे ज्या दोन बाबी दिलेल्या आहेत त्या मी इथे लिहिणार आहे, consumption of पेट्रोल जे आपणास प्रश्नामध्येच दिलेले एल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार हे आपणास दिले त्यांनी डी आणि आपणास ते दिलेलं आहे डायरेक्टली व्हॅरिएशन आहे. म्हणल्यानंतर एल डायरेक्टली व्हॅरिएट डी म्हणजे एल इज इक्वल टू के डी, व्हेअरॅज के इज कॉन्स्टंट. याला मराठीत आपण स्थिरांक असे म्हणतो. म्हणून एल अपॉन डी डायरेक्टली व्हॅरिएशनचं आहे के. ही झाली याची इक्वेशन. म्हणजे नीट लक्षात ठेवा की समचलनामध्ये भागाकार हा कॉन्स्टंट
आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल दिलेला आहे, हा कंप्लीट करायचे. कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. नीट लक्ष द्या. जर ॲपलची आपण संख्या जर वाढवली तर त्याची कॉस्ट आपोआप वाढेल. उदाहरणार्थ त्यांनी तर पहिल्यांदा दिलेले एक ॲपलची कॉस्ट किती आहे? 8 रुपये. जर 2 ॲपल घेतले तर आपोआप त्याची कॉस्ट वाढणार आहे. म्हटल्यानंतर इथं नीट लक्षात घ्यायचं की तिथं आपलं डायरेक्ट व्हेरिएशन, एक बाब वाढली की दुसरी बाब वाढतेच, म्हणजे इथे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आपल्याला दिलेलं आहे, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रथम आपण लिहूया. नंबर ऑफ ॲपल x, cost of apple y. एक बाब वाढवली दुसरी बाब वाढणार आहे, म्हटल्यानंतर x आणि y याच्यामध्ये आहे डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचे चिन्ह आहे. म्हटल्यानंतर पुढची स्टेप x इज इक्वल टू ky, whereas k इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्या पुढची स्टेप आपण इक्वेशन लिहिणार, जी इक्वेशन आपल्या प्रत्येक ठिकाणी वापरणार आहे. एक्स वाय इज इक्वल टू के, ही झाली इक्वेशन. हा फर्स्ट पॉइंट झाला. आता आपण सेकंड पॉइंटकडे वळणार आहोत. सेकंड पॉइंटमध्ये जी के ची किंमत असते ती प्रथम अशा तक्ता ज्यावेळेस येईल त्यावेळेस काढायची असते. एक्स अपॉन वाय बरोबर के, ही इक्वेशन आहे. प्रथमतः आपल्यास त्यांनी दिलेलं आहे x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 8. देयरफॉर x अपॉन y बरोबर 1 अपॉन 8, but x अपॉन y इज इक्वल टू k. देयरफॉर k इज इक्वल टू 1 अपॉन 8. ही k ची किंमत झाली. आता ही k ची किंमत जर आपण टाकली तर आपणास ती इक्वेशन मिळणार आहे x अपॉन y बरोबर 1 अपॉन 8. आता हीच इक्वेशन आपण पुढच्या सर्व गणितांमध्ये टाकणार आहोत. ही मिळालेली आपणास इक्वेशन. ओके. तर आता 4 अपॉन 32, 4 1 जा 4, 4 8 जा 32. ते गिवन, त्यामुळे ते करण्याची काही गरज नाही. आता पुढे आपणास दिलेलं आहे x आपणास दिलेला नाहीये आणि y दिलेला आहे 56. आपण काय करणार, ही इक्वेशन प्रथम वापरणार. x अपॉन y बरोबर 1 अपॉन 8. ओके. x अपॉन y बरोबर 1 अपॉन 8. इथे x ची किंमत दिलेली नाही, आपण x असंच लिहिणार आहोत. y ची किंमत इथे दिलेली 56 बरोबर 1 अपॉन 8. देयरफॉर हा 56 इकडे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय होणार, इकडे फक्त x येणार. 1 अपॉन 8 इंटू 56. 8 1 जा 8, 8 8 7 जा 56. So that x is equal to 7. म्हणजे when y is 56, x should be 7. Another one, fifth one त्यांनी दिलेले आहे आपणास. x ची व्हॅल्यू दिलेली आहे. well y ची व्हॅल्यू आपणास काढायची आहे. आपण लिहिला प्रश्नाची. ओके. आपण प्रथम इक्वेशन लिहिणार x upon y is equal to 1 upon 8. So that here they gives x 12 upon y is equal to 1 upon 8. ज्यावेळेस आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार इथे त्यावेळेस 12 into 8 is equal to 1 1, which is 12 8 जा 8 2 जा 6,
8 16, 8 ones are 8 and 9. Y is equal to 96. 12 8s are 96. So that when x is equal to 12, y is equal to 96. Another one. Here x is not given and y is 160. You do yourself so that you can practice in this manner. Here we write x is equal to question mark, y is equal to 160. Okay, you do yourself. If you got difficulty, write on a comment box surely and solve the problem. The next sum, if m directly proportional to n and when n is 154, n is 7, find the value of m when n is 40. जी पद्धत आपण मागच्या गणिताला पाहिली तीच पद्धत आपण इथे पाहणार आहोत. इथे प्रथम आपल्याला दिलेला आहे m directly proportional to n, so that m is equal to k where k is equal to constant. K is equal to constant. M upon n is equal to k. This point is first point. This is k च्या स्वरूपातलं हे समीकरण झालेलं आहे. k च्या स्वरूपातली इक्वेशन म्हटली तरी चालेल. नेक्स्ट, प्रथमतः आपल्या साईडने दिलेले आहे m 154 असताना n 7 when m is equal to 154 then n is equal to 7. ही किंमत आपण या k च्या स्वरूपातल्या सूत्रामध्ये टाकूया. m upon n बरोबर 154 upon 7. 7 1 जा 7, 7 2 जा 14, राहिला 1 झाले 14, 7 2 जा 54. आन्सर आला 22 upon 1 which is k. Therefore k ची व्हॅल्यू आपणास इथे मिळाली आहे 22. म्हणजेच m upon n बरोबर 22 ही झाली आपणास मिळालेली फायनल इक्वेशन. ओके, आता ही आपण पुढच्या गणितामध्ये हे सूत्र आपण वापरणार आहोत. कोणतं त्यांनी दिलेली आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ m when n is 14. म्हटल्यानंतर आपल्याला इथे दिलेले आहे when n is 14 then find, we have find n. ओके, आपणास फायनल सूत्र मिळालेलं आहे m upon n is equal to 22 which is constant. ओके, आपण n आपणास दिलेला नाही, फाइंड करायचा m असाच लिहिला. n दिलेला आहे 14 is equal to 22. 14 हा इकडे डिवाइड आहे, इकडे गेला मल्टिप्लाय होणार. m is equal to 22 into 14. आता आपण हा गुणाकार करणार. 14 1 जा 14, 14 2 जा 28. 28 मधला 8 लिहिला, हातचा आला 2. 14 1 जा 14, 14 2 जा 18, 28. 28 plus 2 3 30. 30 m ची व्हॅल्यू आपणास मिळालेली आहे 308. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल चौथं जे मी बॉक्स टाईपचं घेतलं होतं ते आहे. सेम तशा पद्धतीने तुम्ही सोडवा, काय अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये करा. तशाच जे एक्झाम्पल नंबर 5 आहे ते एक्झाम्पल 5 हे सेम अशा पद्धतीचं आहे. तिथं आपण व्हॅल्यू पुट करणार. आधी केच्या स्वरूपातलं समीकरण लिहिणार, नंतर केच्या स्थिरांकाची किंमत काढणार, त्या स्वरूपातलं समीकरण करणार आणि ते समीकरण वापरून पुढच्या व्हॅल्यू आपण काढणार. आता आपण
या प्रॅक्टिस सेटमधलं शेवटचं उदाहरण पाहूया. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स. इथे पहा नवीन शब्द आलेला आहे रिम्युनरेशन. रिम्युनरेशन म्हणजे मजुरी. ही मजुरी लेबरला दिली जाते, मजदुरांना. कशासाठी? एम्प्लॉयड टू हार्वेस्टिंग सोयाबीन. सोयाबीन पेरणीसाठी ही मजुरी दिलेली जाते. ही कसं आहे? डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समप्रमाणे. कशामध्ये समान? विथ द नंबर ऑफ लेबर्स. इकडे लक्ष द्या. रिम्युनरेशन म्हणजे ही मजुरी कशाशी प्रमोट आहे? नंबर ऑफ लेबर्स. नंबर ऑफ लेबर्स. नीट लक्ष द्या. जर लेबरची संख्या वाढली तर आपोआप मजुरी वाढणार आहे. समजा एका लेबरला मी 100 रुपये मजुरी देत असेल, 2 लेबरला आपोआप 200 रुपये मजुरी येणार. म्हणजे इथं डायरेक्ट व्हेरिएशन आहे. पण प्रथम आपणास इथं त्यांनी काही दिले नाही. मागील गणितांना पाहिलं होतं कंसामध्ये ते देत होते, इथं काही दिले नाही. तर आपल्या इथं आपल्याला लेट घ्यावं लागणार. लेट म्हणजे आपल्या मानावर. लेट रिम्युनरेशन इज इक्वल टू एक्स अँड नंबर ऑफ लेबर इज इक्वल टू वाय. इथे त्यांनी आपणास दिलेले डायरेक्ट व्हेरिएशन म्हटल्यानंतर एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय. सो दॅट पुढची स्टेप आपण लगेच लिहा. x इज इक्वल टू ky बिकॉज ऑफ whereas k इज इक्वल टू कॉन्स्टंट. देअरफॉर आपणास माहिती डायरेक्ट व्हेरिएशन असला तर त्यांचा भागाकार हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. x अपॉन y इज इक्वल टू k. ही k च्या स्वरूपातली आपणास इक्वेशन मिळालेली आहे. मग पुढच्या भागात आपणास त्यांनी दिलेले आहे पहा. इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर इज 1000. लेबर किती आहे? 4 आहे आणि त्याचं रिम्युनरेशन आपणास किती दिलेले आहे? 1000. म्हटल्यानंतर आपण आधी केच्या किंमत काढणार. या दोन बाबींचा आपण उपयोग करून व्हेन हा फर्स्ट पॉइंट होता, हा आपला second point. When y is equal to 4, labor 4 है, then x is equal to 1000 rupees. ही किंमत आपण ह्या k च्या स्वरूपातल्या समीकरणामध्ये टाकणार. x अपॉन y बरोबर 1000 अपॉन 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, उरले 2, झाले 20, 4 5 जा 20 and 0 we can write as it is, so that x upon y is equal to 250. Therefore k is equal to 250. हे 250 हा आलेला आहे कॉन्स्टंट. आता शेवटी आपल्याला फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. ह्या 17 लेबरची रिम्युनरेशन किती येईल हे आपणास काढावं लागणार आहे. तर आपण ही रिम्युनरेशन काढणार आहोत. व्हेन लेबर आपण मांडलो तर नंबर ऑफ लेबर y इज इक्वल टू 17, then x is equal to question mark. हे पूर्ण एका ओळीत तुम्ही लिहा. मला इथे फळाच्या दृष्टीने जागा पुरत नाही म्हणून मी पुढे लिहितो. तुम्ही एका खाली लिहिणार आहात. आपलं इथं इक्वेशन आपण लिहिणार आहोत x अपॉन y इज इक्वल टू 250. ही फायनल इक्वेशन आपली आलेली आहे. ही आपण इथं लिहिणार x अपॉन y इज इक्वल टू 250. x ची किंमत आपल्याला दिलेली नाही, y ची किंमत इथं आपल्याला y ची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे 17 आणि इथं 250. इथे आपण x बरोबर हा 17 इकडे डिवाइडेड तिकडे गेला तो मल्टिप्लाय होणार आणि ज्यावेळेस मल्टिप्लाय होईल
त्यावेळेस आपण 17 आणि 250 यांचा गुणाकार करणार. 17 0 0, 17 5 5 हे आलेलं आहे. ओके, आणि 4 2. सो दॅट x ची व्हॅल्यू आलेली आहे 4250. म्हणजे ज्यावेळेस 17 लेबर असतील त्यांची मजुरी ही 4250 अशा स्वरूपाची असेल. शेवटीला उत्तर लिहिताना आपण असं लिहिणार, remuneration of 17 labor is 4250 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 हा पाहिलेला आहे, 7व्या धड्यातलं डेरिव्हेशन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7.2 चा अभ्यास करणार आहोत. परंतु अशाच प्रकारचे इयत्ता 8वीचे मॅथ्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व निळ्या बटनाच्या लाल बटनाला जे घंटीचा आयकॉन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.